नमस्कार सर्वांना. मी सारिका वाळूंज, ग्रामपंचायत अधिकारी. आपणही आपल्या कामकाजावर थोडंसं बोलूया. आपलं कामकाज वाढलेलं आहे. 1 ते 33 नमुने आहेत. त्याचसोबत आपले मासिक सभा, ग्रामसभा, महिला सभा व वेळोवेळी येणारे रिपोर्ट पण असतात. आपण कामकाज आपल्याला प्रचंड प्रमाणात आहे आणि वेळ खूप कमी याच्यात आहेत. त्याबरोबर आपल्याला कर वसुली, इतर बी कामं करावी लागतात. अशा वेळेस आपल्या कामात सुसूत्रता येण्यासाठी आपण सर्वांनी महापंचायत ॲप घ्यायला पाहिजे. मी वास्तविक कोणत्याही ॲपची जाहिरात करत नाही किंवा त्या जाहिरातीबद्दल मला 2-5 रुपये पण मिळणार नाही आहेत. परंतु एक ग्रामसेवक किंवा एक ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कामकाजामध्ये आपल्याला सॉफ्टवेअरची अत्यंत आवश्यकता आहे. आज आपण एक हायटेक झालेलो आहोत. सगळं काम आपलं ऑनलाईन आलेलं आहे. आपले सर्व रिपोर्ट पण ऑनलाईन आहेत. आपल्याला आता पहिल्यासारखं हाताने रिपोर्ट लिहून द्यायचा नाही आहे. आपल्याला ऑपरेटर पण आहेत. तसं पाहिलं तर शासन निर्णय झालेला आहे खाजगी ॲप वापरू नये. परंतु तितकंच हेही मान्य करावं लागेल. तर आपल्या तिन्ही संघटना कमी पडलेल्या आहेत का तिथं आपलं ग्रामसेवकांचं त्यांनी म्हणणं मांडायला पाहिजे की ॲपची आपल्याला फार गरज आहे. आपण प्रचंड तणावाखाली काम करतो आहे आणि त्या संदर्भातील पण GR बदलला पाहिजे ह्या मताची मी आहे. ठीक आहे, खाजगी ॲप वापरायला नाही पाहिजे, परंतु आपल्या कामाचा प्रचंड ताणतणाव पाहता आपल्याला हे ॲप वापरणं गरजेचं आहे. महापंचायत ॲप का वापरायचं? आत्ता आपल्याला आमच्या अहिल्यानगरमध्ये सर्वांना नवीन फेरआकारणी करून 8 नंबर बनवायला सांगितलेले आहेत. मग 8 नंबर बनवायचं म्हटलं तर ते हाताने बनवता येतं का? नाही, त्याच्यासाठी सॉफ्टवेअरच लागतं. मग ते सॉफ्टवेअर आपले सरकार सेवा केंद्रामधलं जे आपण करायचो ते आता साईट चालते का? नाही चालत. त्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम आहेत. उतारा निघत नाही, जुने दर. त्यामुळं काय होतं आहे, आपल्याला लोकांना सेवा देणं बंधनकारक आहेच आणि आपण सेवा न दिल्यामुळं लोकांचा ना आपला रोष प्रचंड प्रमाणात वाढतो. अशावेळी आपल्याला ॲप गरजेचं आहे. मला असं म्हणायचं आहे की तिन्ही संघटनांनी मिळून शासनाकडे पाठपुरावा करावा आणि खाजगी ॲप वापरण्याची आपल्याला परवानगी मिळावी. महापंचायत ॲप का वापरावं? याच्यामध्ये इतकं सुटसुटीत ॲप आहे. नमुना नंबर 8 तुमचा तयार होणार आहे. त्याचबरोबर तुमची करमागणी बिलं होणार आहेत. नमुना नंबर 9 पण तयार होणार आहे. त्यामध्ये आणखीन विशेष बाब अशी आहे की AI आहे जे तुम्हाला आम्ही पाहतो राज्यातले बरेच ग्रुप आहेत. प्रत्येकजण मग आपला हा ठरावाचा नमुना मागतो, तो ठरावाचा नमुना मागतो. अशा वेळेस त्या AIला ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो की ह्याबाबत काय आहे, त्यावेळेस ते मार्गदर्शन करतं. आपल्याला मासिक सभा, ग्रामसभा हे हातानेच लिहावे लागतात. त्याच्यात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पण आहे की ते प्रिंट करून पण ठराव येतात. त्याच्यानंतर आपले कॅशबुक ज्यावेळेस आपण त्याच्यात चेक नंबर वगैरे भरतो, पावती भरतो, आपोआप त्याचं 5क वर्गीकरण ह्या सगळ्या एंट्र्या त्या नमुना नंबरला आपोआप जनरेट होतात. म्हणजे आपल्याला नव्याने ते दप्तर करण्याची गरज नाही. त्यामुळं महापंचायत ॲप हे सर्वांनी घ्या. आणि आजही आपण ऑन डिपेंड ऑपरेटरवर आहो, पण माझं मत आहे की महापंचायत ॲप असू द्या किंवा कोणतंही असू द्या, तिथं आपण ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी स्वतः बसलं पाहिजे. आज पण तुम्ही कर्मचाऱ्यांचे पगार सोडता, सगळं सोडता. आज तुम्ही तुमच्या लॉगिन ID मधून जन्माचा दाखला देताय, मृत्यूचा दाखला देताय, तुमची डिजिटल सिग्नेचर येते, तुम्हाला OTP येतोय. मग हे आपल्या IDतून जाते. मग आपला ऑपरेटर आपले काय करतोय हे पण आपल्याला समजलं पाहिजे. आपण सुद्धा हायटेक व्हायला पाहिजे आणि हे महापंचायत ॲप ज्याला वापरता येईल, मला असं वाटतं भविष्यामध्ये तो कुणीही अडचणीत राहणार नाही की अज्ञानी राहणार नाही. आणि आपल्या कामकाजात जर आपण परफेक्ट असलो की आपल्याला मग वरिष्ठ असू द्या किंवा गावकरी असू द्या, आपलं दप्तर आपल्याला वाचवतं, आपला कागद आपल्याला वाचवतो. आणि हे कागद बनवायचं, ही सुसूत्रता येण्यासाठी महापंचायत ॲप सर्वांनी घ्यावं. सर्वांना मी विनंती करते. धन्यवाद.